भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबा यांचा आपण गाथेतील दोन हरिपाठ केले आहे हे करतो. आता भाष्य घेते. 15व्या श्लोकामध्ये ज्ञानोबा पुन्हा आपल्याला सांगताय की एक नाम हरी. कोणतंही नाम तो आत्मा एक आहे. त्या आत्म्याची नाम अनेक आहेत. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही निवड करा ते कोणतं नाव घ्यायचं. तर तो आत्मदेव जो आहे ना तो निराकार निर्गुण असा येतो. त्याला सगुणामध्ये आणण्यासाठी हे नाम घेते. तो रामाचा अवतार घेतो, तो कृष्णाचा अवतार घेतो, तो शंकराचा अवतार घेतो, तो दत्ताचा अवतार घेतो, गणेशाचा अवतार. तेव्हा तोच आत्मा ते ब्रह्म निळ्या रूपाने अवतारित होत आणि आपण त्याला देव समजून त्याची भक्ती करावी. बघा अध्याय म्हणताय एक नाम हरी द्वैत नाम धुरी. ज्याची तुम्ही भक्ती करा कोणतं देवत असेल, दत्त असो, राम असो, कृष्ण असो, पांडुरंग असो, कोणतं देव त्याच्याशी तुम्हाला अद्वैत साधता आलं पाहिजे. त्याच्याशी तुम्हाला एकरूप होता आलं पाहिजे. तुम्ही जर तिथं द्वैत ठेवलं की तो हरी वेगळा आणि मी वेगळा, तो पांडुरंग वेगळा आणि मी वेगळा, तो दत्त वेगळा आणि मी वेगळा, अशा प्रकारच्या द्वैतामध्ये जर तुम्ही राहिला तुम्हाला ते नामाचं पुण्य प्राप्त होणार नाही. नामाने प्राप्त होणारा जो मोक्ष आहे तो कधीही मग प्राप्त होणार नाही. एक नाम हरी द्वैत नाम धुरी. द्वैत नामाने द्वैतात्म्या नामाने आपण त्या द्वैतापासून दूर जातो. अद्वैत कुसरी विरळ आधारी. अद्वैतात्म हे कौशल्य क्वचित लोक जाणतात. विरळ आधारे लोक भक्ती पुष्कळ लोक करतात परंतु अद्वैतात्मी भक्ती करत नाही. हो, भक्तीचं जे खरं स्वरूप आहे ते पराभक्तीचं आहे, ते अद्वैतातल्या भक्तीचं आहे. भक्ती तर करतात ते परंतु द्वैतात्मी भक्ती करतात. मग द्वैतातल्या भक्तीनं प्राथमिक स्थिती प्राप्त होईल आणि ती भगवंताला मान्य नाही. खरं म्हणजे आता भगवंताला का मान्य नाही पहा. बसा खाली भगवान म्हणतात द्वैताचं स्वरूप सांगत होते. आपण खरोखर
आपल्यामध्ये जो आत्मराग आहे त्या आत्म्याचं स्वरूप आपल्यामध्ये आहे, कायमच आहे. आणि ज्या देवाचं नाव निवडलं आहे तो देव म्हणजे तो आमचा आत्मा आहे हे समजलं पाहिजे. कोणते नाव घ्या, राम म्हणा, कृष्ण म्हणा, दत्त म्हणा, पांडुरंग म्हणा, तो देव कुठे दुसरीकडे नाही. आमचा हाच असाच काहीतरी मनाचा किंवा बुद्धीचा चमत्कार होतो की आम्ही देवाचं नाव घेतो, परंतु हा आमचा जो देव आहे ना तो आमच्यापासून कुठेतरी दूर कुठल्या तरी मंदिरामध्ये कुठल्या तरी गावाला असतो, असं आमचं चिंतन असतं. वास्तविक तो भगवान आमच्या आत आहे आणि त्याच नाव पांडुरंग आहे, दत्त आहे, राम आहे, कृष्ण आहे. या पद्धतीने अद्वैतामधली ही भक्ती जर केली आम्ही तर मग मुक्ती मोक्ष वगैरे काय त्या पुढच्या गोष्टीला त्या प्राप्त होतो. द्वैतातल्या भक्तीनं तो भगवान प्रसन्न होत नाही. साधी गोष्ट लाव, समजा आपण खाऊ आणला बाजारातून, आपल्या घरातले छोटे पोरगे आहे, त्याला न दाखवता त्याला न देताना आपण तो खाऊ समजा त्या देवापुढे ठेवला, देवा खा रे तू, हे पोरग खाऊन द्यायला खाऊ आणला आणि तो खाऊचा पुरा ते आपल्याला दाखवत नाही. कुठे ठेवता येते, देवापुढे ठेवता दुबळा करून त्या पोराचं लक्ष तिकडे लागेल. त्याच्याने काय होतं माहिती का, की तो खाऊचा पुरा तुम्ही आणला, दाखवला आणि त्या पोराला तो तिथे उघडला देवापुढे, मग त्या पोराचं सगळं लक्ष त्या खाऊकडे राहतं. आता घरातल्या पोराला न दाखवताना तो पुरा त्या मंदिरातल्या किंवा तुमचं जे देवघर असेल त्या देवापुढे उघडला, तो देव काय खाणार आहे का? तो देव तर काही खात नाही. शेवटी तो पुढा उचलून तुम्ही त्या मुलाला सोडायला घराच्या लोकांना द्यायला वाटायला प्रसाद म्हणून. जोपर्यंत तो पुढा तुम्ही वाटत नाही तोपर्यंत ते पोरग तळमळत राहील. त्याचाच विचार त्याच्या डोक्यामध्ये राहील, मला मामा कबल घेत नाही, खाऊ चांगला आहे, दिसतोय की तो ठेवलेला, मला तर काही देत नाही. आईला सांगेल तो, बहिणीला सांगेल तो, बघ मामा कसे येते आपले, तिथे देवाऱ्यामध्ये ठेवतात, मला देत नाही. तोपर्यंत त्या मुलाची जी तळमळ आहे खाण्याची तिथे चालू राहील ना, का उपयोग? तस आपल्याला सोडून तो दुसऱ्या देवांना ते प्रसाद वाटतात जातात, आत्म्याला विसरून गेले, हा आत्मा उपाशी आहे असं त्याला द्यायला पाहिजे. आधी त्याला न देताना तुम्ही त्या कुठेतरी बाहेरच्या मंदिरामध्ये कुठेतरी जाता तिथे तो देतात. आत्मा वेळेला मला न देताना हा दुसऱ्याला दूर झालाय. घरातलं पोरग उपाशी जसं असतं ना त्याप्रमाणे झालं नाही. हा आत्म्याला उपाशी ठेवला तू आणि दुसऱ्याला दाखवून राहिला तो प्रसाद. कसा प्रसन्न होतो आत्मा तुम्हाला? तुमचं लक्ष जर दुसरीकडे आहे, माझ्याकडे येतच नाही तुमचं लक्ष, ते पोरग कसं प्रेम करेल बापावर? त्याला ते दाखवतच नाही. तो जस आत्म्याचा विसर कधीही कोणाला होऊ नये आणि विसरण्यासारखा नाहीच आहे तो. तुम्ही जर म्हणाला उद्या मला आत्माच नाहीये असं म्हणजे कशाने बोलला? तुम्ही हे जे बोलला मला आत्मा नाही हे कशाने बोलला? कोण बोलवतोय? 2 लाकडे घेऊन बोलायला लागलं त्यांना. 2 लाकडे बोलतील का? दगड बोलतील का? ज्या तुझ्या तोंडामधून असे शब्द येत आहेत त्या ती आत आत्मा आहे म्हणून तुम्ही बरं आत्मा नाही का म्हणतो म्हणून जाणून म्हणताय काय? एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्रीहरी
तेव्हा समबुद्धीने चला, मग तो भगवानी तुमच्यावर समबुद्धीने वर्षाव करेल. बघा, तुमची बुद्धी सम होणं याचा अर्थ समाधीची अवस्था प्राप्त. समाधीमध्ये आमची बुद्धी सम राहते. समाधीमध्ये विचार, मन, बुद्धी सगळं बंद. सम म्हणजे जिरून जाते, ती समाधून जाते. मग हरी सुद्धा तुमच्यावर समानतेनं प्रेम करतो, आपल्यासारखं तुमच्यावर प्रेम करतो. तो आत्मा तुमच्यावर तुमच्याप्रमाणे, आत्मा तुम्हाला त्याच्या स्वतःवरच्या प्रेमाप्रमाणे तुमचा प्रेम करेल, म्हणजे देहा प्रेम करेल. समबुद्धी घेता समान श्री क्षमतमा वैरी हरी झाला. मग तो हरी जो आहे ना, तो आत्मा जो आहे ना, तो कोणाचा वैरी होतो? तुमचा नाही. तुमच्यामध्ये असलेले क्षम, दम वगैरे काय जे ना विचार, त्या विचारांचा वैरी होतो. असलेले क्षम, दम हे साधन आहे. क्षम शांती, दम दमती. मनाला शांत करणं म्हणजे क्षम आहे, आणि शरीराला शांत करणं म्हणजे दम आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतायत की क्षमदमा वैरी हरी झाला. जर तुम्ही समान बुद्धीने राहिला नाही, तर आपल्याशी समबुद्धीने राहिला नाही, तुमची बुद्धी आत्मस्वरूप झाली नाही, तर तो भगवान, तो आत्मा, तो हरी, तो क्षमदमाचा वैरी होईल. तुम्हाला क्षम करता नाही, दम करता येईल. म्हणजे मनाला शांत करता येणार नाही, शरीराला शांत करता येणार. म्हणजे जो हरी तुमच्या क्षमदमाचा मालक आहे, तारक आहे, तो आत्मा तुमच्या विरुद्ध राहील, तो हरी तुमच्या विरुद्ध राहील. सर्वा घटी राम देहो देही एक रास, हे तत्व लक्षात ठेवून. सगळ्या घटांमध्ये, सगळ्या मडक्यांमध्ये तेच आहे. घट म्हणजे देह, घट म्हणजे मडक. सर्वा घटी सम, तो आत्माराम सगळ्या घटांमध्ये सारखा पसरलेला आहे. असं करून हे का? हो, माझ्या देहातला रामदेव आत्मा आहे ना, तो मोठा आहे. तुझ्या देहातला रामदेव आत्मा छोटा आहे. कशावरून सांगतो तू? तुझ्या देहातला आत्मा छोटा आहे, मोठा आहे, हे तू कसं का ओळखलं? तो आत्मा असा छोटा मोठा काही नाही. मुंगीमध्ये जो आहे ना आत्मा, तोही छोटा नाहीये. हातीमध्ये असलेला जो आत्मा आहे ना, तो मोठा नाहीये. देहाच्या आकाराप्रमाणे आत्म्याचा आकार बदलत नाही. तेव्हा देहाचे आकार बदलतात, ते लहान मोठे होतात, परंतु आत्मा समान आहे, सारखा आहे. व्यवसाय जरी असला पण आत्म्याचा तरी तो तेवढाच परिणामकारक. आत्मा सम राहतो, सगळ्या देहामध्ये सारखा राहतो. म्हणून आत्म्याच्या दृष्टीने कमी जास्त होणार नाही देहामध्ये. सर्वाघटी राम देहो देही लाड. देहो देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तो सूर्यदेव आहे ना, सूर्यनारायण, त्याचे तर हजारो किरणे, हजारो किरणांनी तो प्रकाश देतो सगळ्या जगाला. परंतु तो एकच आहे. तो एक सूर्यनारायण हजारो किरणांनी सगळ्यांना प्रकाशित करतो. तसा तुमच्या देहामधला तो आत्मा आहे ना, त्याचे असे हजारो हात आहेत. तेव्हा तो हजारो हातांनी तुमचं काम करेल आहे. सर्वाघटी राम देहो देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. आता जन्म स्वतः चालू. मी या सगळ्या कटकटीमधून मागच्या जन्मामध्ये मुक्त गेलेलो. आता मला फक्त सद्गुरूची आवश्यकता होती, म्हणून मी जन्माला आलो.
तेवढं बाकी राहिलं होतं. पण सद्गुरूशिवाय आत्मप्रचिती आत्मस्वरूप प्राप्त होते. बाकी ह्या सगळ्या मुक्ती मला मागच्या जन्मामध्ये प्राप्त झाल्या होत्या. मागच्या जन्मामध्ये इतकं साधन केलं, इतकं पुण्य मिळवलं, इतका जप केला की त्या पुण्याने माझे सगळे पाप नष्ट होऊन मुक्त झालो होतो. मागच्या जन्मामध्ये मुक्त झालो होतो. आता स्वतः ज्ञानाला समजून आले. मागच्या जन्माची आठवण आपल्याला आहे की कोणाला? का बरं नाही? त्याचं कारण हेच आहे की आपण मागच्या जन्मामध्ये मुक्तीच मिळवली नसेल, आपण मागच्या जन्मामध्ये काही तपच केलेलं नाही, काही भगवंताची आराधनाच केली नसेल, म्हणून आपल्याला त्याची आठवण. आता समजा आता या जन्मामध्ये तुम्हाला जे प्राप्त झाले गुरुंना, ते प्राप्त झालेलं धन पुढच्या जन्माला उपयोगाला येईल. जर मिळालं पुढच्या जन्माला. म्हणून ही कुंडलिनी आत्मशक्ती आता जी जागृत झालेली आहे, तिचा जर पूर्ण विकास तुम्ही या जन्मात नाही केला आणि योगायोगाने जर पुढचा जन्म माणसाचाच मिळाला, तर त्या पुढच्या जन्मातही ही जागृत शक्ती तिथे लागली आणि ती तुम्हाला पूर्णत्वाला येईल. 3 जन्मामध्ये ती पूर्णत्वाला येते असं शास्त्र सांगतात. किती जवळ साधक असते, किती साधना करणारा शिकवणारा साधक असते, तो साधनच करत नाही या जन्मामध्ये, तो मुक्तीला प्राप्तही कसा? मग तो असलेल्या स्थितीमध्ये मरतो. परंतु भाग्याने पुण्याने आता इतके दिगंबरा दिगंबरा म्हणून राहिला, राम राम म्हणून राहिला, हरी हरी म्हणून राहिला ना, या पुण्याने तो पुन्हा मनुष्य देहाने, म्हणजे मनुष्य देहामध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्य करावं लागतं बरं. मग तो मनुष्य देहामध्ये आला पुन्हा, ते पुन्हा त्याचं जे ते स्वरूप आहे, त्याचा जो लिंग देह आहे, त्याचं जे कारण देह, ते सगळं ते पुन्हा प्रगत होतं त्याच्यामध्ये आणि पुन्हा ती शक्ती त्याला मदत करायला लागते. आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त 3 देहांमध्ये त्याला एक पूर्ण मुक्त झालेले पूर्ण स्वरूपाला प्राप्त झाले. पण साधन केलं पाहिजे. की मला बिना साधनानेच मुक्ती देऊन टाका, असं म्हणणं झालं की बिना खाण्यानेच पोट भरू दे माझं. घरी का ती गरज आहे मला खाण्याची? खाण्याची गरज नाहीये. किती दिवस खाण्याची गरज नाही तुला? 1 दिवस 2 दिवस बस, 3-4 दिवस उपाशी राहशील, पुढे तुम्हाला लक्ष ना खायला. तर जसं खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही, तसं केल्याशिवाय, साधन केल्याशिवाय हे स्वरूप प्राप्त होणार नाही. म्हणून साधन करा, साधन चुकवू नका. एक खाणं बंद राहिलं तर चालेल, पण साधन बंद व्हायला नको. असा जर तुझा नियम असेल तर त्या नियमाला तो भगवान हे गुरु तत्व तुम्हाला प्रसन्न होऊन खूप शक्ती देईल. म्हणून ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेवा. माझ्या चित्तामध्ये नेहमी हरी पाठच असतो. मागील जन्मा मुक्त झालो आणि मी असा हरिपाठ करता 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 मागच्या जन्मामध्ये मुक्त होऊन गेलो. या जन्मामध्ये मुकाल होऊन, कारण मला सद्गुरूची प्राप्ती नव्हती. मी पुण्य खूप केलं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ज्ञानोबाचा श्लोक आहे. म्हणून त्यांनी जन्मोजन्मी खूप पुण्य केलेले आहे, खूप जप केलेला आहे, खूप तप केलेले आहे, खूप साधना केलेली आहे. म्हणून त्यांना आता ही अवस्था प्राप्त झालेली आहे. तेव्हा आपल्याला जर ती जीवनमुक्ती प्राप्त करायची असेल तर साधकांनी नित्य साधना केली पाहिजे. साधनेने सिद्धी प्राप्त होते हे ज्ञानोबा वारंवार आपल्याला सांगून राहिलेले आहे. आता इकडे उद्या सांगणार आहे.
आजच्या सत्संगाची वेळ संपलेली हे सत्संगाला विश्रांती द्या. हरि ओम तत्सत.